रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. नमस्कार, मी मिनल भामरे भोसले, तहसीलदार पनवेल. पनवेल तालुक्यातील सर्व जनतेला आवाहनित करते की माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांनी 18 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 याबाबत शासन निर्णय पारित केलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार सर्व मंडळ स्तरावर महसूल विभागाशी संबंधित सेवा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व सदर सेवांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देण्यासाठी शिबिरे आयोजित करण्याचे नियोजित आहे. माननीय विभागीय आयुक्त कोकण, माननीय जिल्हाधिकारी सर रायगड, माननीय उपविभागीय अधिकारी पनवेल यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तहसील कार्यालयातील 5 मंडळाच्या ठिकाणी शिबिरांचे आयोजन केलेले आहे. सदर शिबिरांच्या अनुषंगाने 18 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत पूर्वतयारी पूर्ण झालेली असून त्यानुसार आपण तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विविध दाखलेबाबत विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे आपण चावडीच्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या बैठका घेऊन सामान्य जनतेमध्ये जनजागृती केलेली आहे. त्याचप्रमाणे आपण विविध ठिकाणी फलक लावून याबाबत सर्व जनतेला, पनवेल तालुक्यातील सर्व जनतेने याबाबत मार्गदर्शन आणि शिबिराबाबत आवाहन केलेले आहे. पनवेल तालुक्यातील विविध शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे: शनिवार दिनांक 7 मार्च रोजी तळोजे मंडळ, शनिवार दिनांक 14 मार्च रोजी कळंबोली मंडळ, शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी ओळे मंडळ, शुक्रवार दिनांक 17 एप्रिल पळसणे मंडळ आणि शुक्रवार दिनांक 8 मे रोजी पनवेल मंडळामध्ये आपण शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. सदर शिबिरात आपण महसूल विभागाशी अंतर्गत विविध सेवांचा लाभ उपलब्ध करून देणार आहे, ज्या अंतर्गत आपण विविध दाखले, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, त्याचप्रमाणे रहिवासीचे दाखले, त्याचप्रमाणे 7/12 असलेले कालबाह्य शेरे कमी करणे, 7/12 चुकांची दुरुस्ती करणे, प्रलंबित फेरफार निर्गती करणे, त्याचप्रमाणे सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ उपलब्ध करून देणे, ॲग्रिस्टॅक व PM किसान अंतर्गत नोंदणी, त्याचप्रमाणे तुकडेबंदी व बिनशेती सनद रद्द झाल्याबाबत जनजागृती, अशा याप्रमाणे विविध सेवांचा लाभ आपण लाभार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहे. पनवेल तालुक्यातील सर्व जनतेला मी विनंती करते की या सदर सेवांचा लाभ आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवांचा लाभ घ्यावा ही विनंती. नमस्कार.